निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच खड्ड्यामधून जे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामधून जे गज बाहेर आलेले आहेत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत येथील स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही, हे जे कॉन्क्रीटचे रस्ते त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये गज बाहेर आलेले आहेत आणि त्या गजामुळे अपघात देखील होत आहेत. आज लासलगावमध्ये अशी परिस्थिती आहे की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हेच आम्हाला समजत नाही. लासलगावचे नागरिक म्हणून आम्ही इथं बघतोय की ॲक्सिडेंट प्रमाणाच्या बाहेर खूप होत आहेत. लासलगाव विंचू रोड घ्या, इकडं विद्यानगरचा रोड घ्या, लासलगावातले कोणत्याही रोड छोट्या गल्लीमध्ये जरी तुम्ही गेले तरी रोड असे खतरनाक आलेले आणि गज बाहेर निघालेले की प्रमाणाच्या बाहेर ॲक्सिडेंट होत आहेत. लासलगाव विंचू रोड हायवे जर तुम्ही पकडला तर दिवसाला 2-2, 3-3 ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहेत. लोक मृत्युमुखी मरत आहेत आणि शासनाला या संदर्भात जागसुद्धा येत नाही आहे. लासलगावमध्ये आज अशी परिस्थिती आहे की लासलगावला आमदार किंवा खासदार आहेत की नाही ही सुद्धा आम्हाला एक शंका निर्माण झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट की लासलगावचे नेत्यांचं लासलगावच्या रोडवर किंवा पाणी प्रश्नावर काहीही असं उत्तर नाही किंवा देखरेख दिसत नाही आहे. या संदर्भात आम्ही भरपूर वेळेस निवेदन पण दिले, पण मग त्याचा काही परिणाम झालेला नाही. तुम्ही आज लासलगावमध्ये बघू शकता की रोडचे जे गज आहेत ते पूर्णपणे बाहेर निघालेले आहे. परत रोडचे जे डांबरीकरणचे जे आहे ते डांबरीकरणसुद्धा उखडलेले आहेत. जे नवीन रोड होत आहेत ते पण 4-4 इंचाच्या खाली डांबरीकरण नाही, सगळी माती टाकून वरती डांबरीकरण टाकून डांबर टाकून मोकळे झालेले आहेत. एकंदरीत पाहता रोडची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की आम्हाला लासलगावमध्ये जाण्यासाठी खूपच मेहनत आणि प्रॉब्लेम तयार होत आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्या निर्माण होत आहेत. कॅमेरामॅन राजरत्नसह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव.